तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आली आणि त्यानंतर खासदार रेवंत रेड्डी हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री असणार आहेत आणि आता आपण पाहतोय महाराष्ट्र सदनामध्ये काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रेवंत रेड्डी हे महाराष्ट्र सदनामध्ये आले होते आणि त्यानंतर त्यांची ही महत्त्वपूर्ण एक बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर आत्ता आपण पाहतोय रेवंत रेड्डी आणि माणिकराव ठाकरे हे दोघंही निघालेले आहेत। खरं तर शपथविधी जो आहे तो अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि तो शपथविधी पार पडण्यापूर्वी ही एक महत्त्वाची बैठक झालेली आहे असं म्हणता येईल। आणि महत्त्वाचं हेच आहे की ज्यावेळा 5 राज्यांचा निकाल लागला त्यानंतर खरं तर ही बैठक झाली। सर, शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रातून कोण नेते येऊ शकतात? उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना काही निमंत्रण दिलंय? CLP लीडर्स काँग्रेस पक्षाचे आणि PCC प्रेसिडेंट यांना बोलावले। तर मग उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे नेते येऊ शकतात का? आपण पाहतो ही बैठक झाल्यानंतर आता रेवंत रेड्डी आणि माणिकराव ठाकरे हे दोघंही निघालेले आहेत। काँग्रेसमधले जे CLPचे जे लीडर्स आहेत म्हणजे जे नेते आहेत ते सगळे नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत आणि काही तासांमध्ये तेलंगणामध्ये आता रेवंत रेड्डी हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री असणार आहेत। त्यांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे। आत्तापासूनच त्यांची जर सुरक्षा व्यवस्था जर पाहायला गेली आपण तर सध्या तेलंगणा पासिंगच्या ज्या गाड्या आहेत आणि त्याचबरोबर दिल्ली पासिंगच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी आहेत। सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये आहे। ज्या पद्धतीनं गांधी घराण्यातली व्यक्ती असेल किंवा गृहमंत्री पंतप्रधान असतील त्यांच्या गाड्यांमध्ये ज्या पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था जी गाडी असते बुलेट प्रूफ ती गाडी या ठिकाणी आपण या ताफ्यामध्ये पाहतोय आणि या ताफ्यांसह आता रेवंत रेड्डी असतील आणि स्वतः माणिकराव ठाकरे देखील असतील हे दोघंही खरं तर तेलंगणाला रवाना होणार असल्याची देखील माहिती आपल्याला समजते आणि काही वेळातच म्हणजे काही तासांनंतर हा खरं तर शपथविधी होईल आणि या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी त्याचबरोबर राहुल गांधी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। प्रियांका गांधी देखील उपस्थित राहतील अशी देखील माहिती आपल्याला समजते आणि आत्ता पाहतोय आपण रेवंत रेड्डी आणि माणिकराव ठाकरे हे दोघंही आता तेलंगणाला रवाना होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।